चला धाकटे जोई संघ वेळ घेऊ नका, लगेच शतक लावून घ्या. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला आपण पाहतोय संघ पोहोचले शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये. दोन संघ आलेत. खरं तर टाकीगाव संघ ओम साई 11 टाकीगाव आणि त्याला फाईट करेल आज MMV धाकटे जोई. 8 संघ आले होते, त्यातनं आता 2 संघ शिल्लक राहिलेत. शेवटच्या मॅच मध्ये चांगला प्रदर्शन केला. याच्या अगोदर आपण पाहिलं की संग्राम 11 नितलस संघाला ओमसाई 11 टाकेगाव संघानं परास्त केलं. त्यानंतर सुनीसपूर चिंचवडा संघाला MMV धाकटे जोई संघानं परास्त केलं. दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आणि ही महत्वपूर्ण लढत डू अँड डाय, जिंका किंवा मरा. कारण जिंकला तर या स्पर्धेतली ही ट्रॉफी घरी घेऊन जाल. पियुष मिथुन मात्रे, ऋषिकेश मात्रे यांच्याकडून झेल टिपला तरी 2000 रुपयाचं प्राइज. सामना स्टार्ट. यावेळेस मात्र पहिला बॉल. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली आहे. पहिला चेंडू डॉट झालाय. रोहित घरात आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती चैतन्य पाटील आणि निहाल नाईक. चैतन्य पाटीलला कोण विसरेल. नितलस विरुद्ध काय लढला. 3 बॉल 3 षटकार मारले. सामना आपल्या बाजूनं शेवटी खेचून आणला. हॅलो, KDM डेकोरचे खरं तर प्रोपायटर आपण पाहताय दत्तारामजी मडवी साहेबांनी विनंती करतो, तुम्ही सुद्धा आपल्या या मुख्य मंचकावरती खरं तर येऊन स्थानापन्न व्हायचा. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सचिन पाटील सर या ठिकाणी आलेत, उत्कृष्ट स्कोरर. त्यांचं स्वागत आहे. डॉट चेंडू आला पहिला, त्यानंतर एक सिंगल आली. सिंगलने अकाउंट ओपन केलं चैतन्य पाटील. तुम्ही पाहतायत खरं तर मागच्या मॅचचा हिरो, परंतु दुसरीकडे गोलंदाज रोहित करत. चांगला बॉल समोर खेळतायत. सिली पॉइंट रिझन मध्ये चेंडू अडवला. तोपर्यंत एक सिंगल घेतली. दोन्ही फलंदाजांना एक एक धावणं सुरुवात केली डावाला. पहिल्या मॅच मध्ये संघ काय अडचणीमध्ये होता. 24 बॉल मध्ये 24, परंतु शेवटी 29 धावा लास्ट ओव्हर मध्ये आल्या आणि टाकेगाव संघानं वहाल संघाला परास्त केलं. त्यानंतर टाकेगाव संघानं नितळ संघाला परास्त केलं. स्विचिट मारण्याचा प्रयत्न, काढू आहे त्या ठिकाणी. रनआउटची संधी. हातात बॉल होता परंतु निसटला आणि या क्षणाला बॉल जर हातामध्ये सापडला असता तर एक रनआउटची विकेट येऊ शकली असती. डॉट बॉल. धावा संख्या आपण पाहतोय 2 धावा. स्कोर वरती लागलेत 2 धावा आणि यावी स्विचिट, परंतु फटका फसलाय. वा क्या बात है. काय सुंदर झेल कोणाचं तर ऍज द ओपनर विस्फोटक काढू चैतन्य पाटील. बॅक टू द डगआउट. मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये टाकीगाव संघाला. वारंवार चैतन्य पाटील प्रयत्न करत होते. यावेळेस फटका लागला, परंतु क्षेत्ररक्षकाची दाद द्यायला हवी, कारण शॉट एक्स्ट्रा कव्हर मधून पार कव्हर मध्ये आला आणि काय सुंदर झेल टिपला चैतन्य पाटील. बॅक टू द डगआउट आणि पहिला धक्का लागलाय. हैदराबादी टीमची टोटल धावा झाल्यात स्कोरवरती फक्त 2 धावा. नवीन बॅट्समन स्वप्नील कार पाटील. नक्की 4 षटकांची लढत आहे. चैतन्य पाटीलला थांबणं फार गरजेचं होतं, परंतु पहिल्याच ओव्हर मध्ये त्यानं विकेट टाकली आहे. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय स्वप्नील कार पाटील. चांगला फटका मिड ऑफला बीट केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आलेत लॉंग ऑफ रिझन मध्ये.
चांगले क्षेत्रक्षक जरा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु इथे 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या. 2 धावेनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एक सफल ओव्हर, एक कामयाब ओव्हर. खरं तर रोहित गरजचं राहिलंय, त्यामध्ये आल्या केवळ 4 धावा आणि 1 विकेट पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. संगम संगम मात्रेला जेल टिपला, त्यासाठी 500 रुपये आलेत. जेलसाठी 500 रुपये आले. बघा, लक्ष असू द्या, दोन्ही संघ मॅन ऑफ द सिरीज साठी होंडा शाईन आहे आणि त्यासाठी पॉइंट जे आहेत ते फक्त 3 मॅचे पुरतेच आपण पॉइंट पकडणार आहोत. म्हणजे ही शेवटची लढत आहे. यानंतर कुठल्याही प्रकारचे पॉइंट हे ग्राह्य धरले जाणार नाही. सेमी फायनल मध्ये नाही, कुठल्याच मॅच मध्ये फक्त 3 मॅचचे पॉइंट हे ग्राह्य धरले जातील. मॅन ऑफ द सिरीजच्या रेससाठी फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक या चारींसाठी फक्त 3 मॅचचे पॉइंट हे ग्राह्य धरले जातील. चला, वेळ घेऊ नका, प्लीज सहकार्य करा. एक बिग फाईट मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. एकीकडे आपण पाहतो धाकटी जुई संघ, त्यानं मागच्या मॅच मध्ये काय दमदार प्रदर्शन केलं आणि शेवटपर्यंत लढले. शेवटच्या बॉलवरती त्यांनी विजय प्रस्थापित केला. तो संघ आपण पाहतो मैदानामध्ये MMV धाकटी जुई संघ. समोर बॅटिंग करताना 4 धावा आल्यात पहिल्या ओव्हर मध्ये. चांगला बॉल ब्लॉक हॉल मध्ये होता, पॉइंटला कॅडो होते. सिली मिड ऑफ रिझन मध्ये, सिली पॉइंट रिझन मध्ये चेंडू अडवला. तोपर्यंत 1 धाव मिळाली. संघ बरोबर टीमची टोटल फक्त 5 धावा. अंकेश पाटील ओव्हर नंबर 2 करतोय. खरं तर 4 षटकांची लढत आहे. आजच्या रात्रीतील ही शेवटची आणि अंतिम लढत आहे. यातनं जो जिंकेल तो खरं तर अंतिम अर्थ 5 मध्ये पोहोचेल. सुपर 5 साठी ही लढत आहे. फटका छान आहे, बॅटच्या मधोमध टक साऊंड आवाज आलाय आणि मिड विकेटला बाउंड्री लाईन पार षटकार. षटकार टोकलाय बॅट्समन स्वप्नील कार पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय आणि या षटकाराबरोबर टीमची टोटल 11 होती. पहिल्या ओव्हर मध्ये 4 धावा, परंतु आता आक्रमकता सिद्ध करावी लागेल. चैतन्य पाटील लवकर बाद झालाय. ही जिम्मेदारी आता स्वप्नील खान पाटीलच्या खांद्यावरती आहे, त्याचबरोबर निहाल नाईकच्या खांद्यावरती आहे. अंकेश पाटील 2 चेंडू 7 धावा आल्या. चला, 4 षटकांची लढत, टीमची टोटल 11 धावा. वेगवान बॉल ऑफस्टंपच्या बाहेर, आउटसाइड दी ऑफस्टंप, अंपायर डिसिजन बॅट बॉल. अतिरिक्त धावा वाटतात. टीमची टोटल जर पाहिली आता 12 वरती पोहोचली आहे. 4 षटकांची लढत आहे. क्लायमेट थोडस चेंज झालंय, ड्यू फॅक्टर वाढलाय, त्यामुळे कदाचित 4 ओव्हर मध्ये 45 ते 50 टार्गेट सेट करावं लागेल. कारण धाकटी जुई संघ बॅटिंग देखील चांगली आहे. पुन्हा प्रहार, यावेळेस देखील प्रहार केलाय आणि बॉल डीप मिड विकेटच्या डोक्यावरून फ्लाय झालाय. सीमारेखा बाहेर षटकार. स्वप्नील कार पाटील लढतोय मैदानामध्ये. महत्वपूर्ण लढत आहे. डू अँड डाय, जिंका किंवा मरा. का जिंकला तर किमान या 5 मधून 1 ट्रॉफी मिळेल आणि नक्की त्यासाठी ही लढत आहे. आता दोन्ही कप्तान, दोन्ही संघनायक या ट्रॉफीकडे तिरप्या नजरेने पाहत आहेत. कारण इथनं जिंकला तर ही ट्रॉफी मिळेल आणि प्रत्येकाचं स्वप्न आहे आज रॉयल ट्रॉफी आम्हाला घरी न्यायची आहे. नक्कीच आज जो संघ जिंकेल इथे तो सुपर 5 मध्ये दाखल होईल. धावसंख्या 18 धावा. मागणं षटक फेकलं जात आहे. समोर खेळतात ऑफसाईडला क्षेत्ररक्षक आहेत, त्या ठिकाणी एक्स्ट्रा कबमध्ये 1 रन मिळाली. डबल साठी प्रयत्न करतात. 2 धावा पूर्ण केल्या. वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. तालमेल चांगला आहे, दोघांमध्ये कॉलिंग चांगली आहे आणि 2 धावा त्याने कंप्लीट केल्या. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल सध्या धावा पडकावरती 20 रन्स
लॉस ऑफ 1 विकेट. एक खेळाडू बाद झालाय चैतन्य पाटील. सोळा धावेवरती 4 बॉल मध्ये केल्यात. यावेळीचा बॉल परफेक्ट होता. चेंडू गुडलिन स्पॉटला पडला, थोडासा डीप राहिला. सुप्रीतची बॅट अगोदर फिरली आणि पंचाचा इशारा नो बॉल. नो बॉल आलाय. फ्रीट असेल येणारा चेंडू स्वप्नीलसाठी पुन्हा संधी आहे. ज्या स्वप्नीलनं आतापर्यंत 2 षटकार मारलेत त्याला ही संधी आहे. फ्रीट वरती एखादा मोठा फटका अपेक्षित असेल, कारण महत्वपूर्ण लढतीमध्ये एक मोठं टार्गेट रचावं लागेल. मागणं षटक अंकेश पाटीलचं. अंकेश पाटील ऑलरेडी वेगळा ठरलाय, कारण या ओव्हरमध्ये 17 धावा. प्रहार आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं पुन्हा एकदा स्वप्नील खारपाडीच्या बॅट मधून आलाय षटकार. काय बॅटिंग आहे. पहिलं फ्रीट वरती षटकार टोकला आणि धावसंख्या वेगानं स्प्लाय झाली आहे ती 27 आणि 23 धावात 5 बॉल मध्ये आल्यात. एक बॉल शिल्लक आहे. येस, मागणं षटक फेकलं जाते. खरं तर अंकेश पाटील विचारही केला नसेल की ज्या प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये 4 आल्यानंतर दुसरं षटक पहिल्या ओव्हरमध्ये विकेट देखील महत्वाची मिळाली. जो मेन खेळाडू चैतन्य पाटील मागच्या मॅच मध्ये हाहाकार माजवला तोच खेळाडू बाद केला. परंतु इकडे आता स्वप्नील खारपाटील जसा मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला आणि त्यानं डावाला सुरुवात करताना 2 धावा, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा षटकार, 2 धावा आणि आता परत षटकार. अशा प्रकारे 3 षटकार त्याने मारलेत आणि 22 वरती खेळतोय स्वप्नील खारपाटील. चला वेळ घेऊ नका प्लीज. अंकेश पाटीलच्या षटकातला अंतिम बॉल आहे. फ्रीट वरती षटकार आला. मी सांगितलं की स्वप्नीलकडे एक क्षमता आहे. वेगवान बॉल पडल्यानंतर बीट झाले डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. षटक नंबर 2 समाप्त. अगदी मागणे षटक राहिला. 23 धावा ओव्हर मध्ये आल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 एक गडी बाद. चला 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. अद्याप 2 षटक बाकी आहेत. धावा फलकावरती 27 धावा लागल्यात. बॅटिंग करत असताना ओम साई 11 टाकेगाव संघ. चला गोलंदाज झालाय. तिसरं षटक फेकण्यासाठी सूरज घरत. पंच सामना सुरू करा. वेळ भरपूर चाललाय. 4 षटकांची लढत आहे. 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा टायमिंग आहे आणि ऑलरेडी 11 मिनिटं कंप्लीट झाली आहेत 2 षटकांसाठी. बघा 12च्या आतमध्ये सामने संपले पाहिजेत. गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू प्रहार केला. मिस टायमिंग आणि शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये झेल टिपला. खेळ समाप्त. सलामीवीर निहाल नाईकचा धावसंख्या 27. 2 गडी बाद. सनी घरतनं झेल टिपला शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अगदी सोपा झेल होता आणि इकडे निहाल नाईक बाद झाले. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय पार्थ कोहली. चला स्पीडअप करा पार्थ. फलंदाज आपण रेडी राहा, कारण जेणेकरून लवकर सामना सुरू होईल. धावसंख्या 27. लॉस ऑफ 2 विकेट.
ओव्हर नंबर 3 अजय सूरज गरत या ठिकाणी आले आणि त्याच्या पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. चला नवीन बॅट्समन मैदानात मध्ये दाखल झालाय पार्थ कोळी. पार्थ कोहली नवीन बॅट्समन इनॅट क्रमांक 4 चौथ्या नंबरवरती आलाय. सूरज गरजचं षटक सुरू झालं आणि पहिल्या बॉलवरती त्याला विकेट मिळाली. फुलटॉस चेंडू होता, परफेक्ट बॅटवरती आला नाही आणि त्यानंतर विकेट मिळाली. प्रेक्षक वर्ग अद्याप आनंद घेत आहेत. चांगला बॉल, स्विंग अँड मिस. खरं तर फलंदाजाला बीट केलंय. गुडलेनचा बॉल होता. डॉट बॉलची समाप्ती. सूरज गरज बघा पहिला बॉलवरती विकेट आल्यानंतर कॉन्फिडन्स न गोलंदाजी करतोय. मागच्या मॅच मध्ये जर त्याच्या गोलंदाजीवरती नजर टाकली तर सगळ्यात महागडं षटक होतं. एका ओव्हर मध्ये मागच्या ओव्हर मध्ये देखील त्याने चांगले षटक फेकलं होतं. खरं तर 2 विकेट घेतल्या होत्या, 1 धाव दिली होती. सूरज पुन्हा एकदा त्याच पद्धतीने गोलंदाजी करतो. 4 चेंडू बीट केलेत, सॉरी 3 चेंडू झाले ते ओव्हर मध्ये. फटका चांगला आहे यावेळेस, परफेक्ट टायमिंग. मिड विकेटला बॉल तडीपार, सीमा पार, षटकार. खरं तर सूरजवरती आक्रमण केलंय. ज्या सूरजनं 3 चेंडू डॉट फेकले तो स्वतः चौथ्या बॉलवरती षटकार आलाय. धावसंख्या 33. शेवटचा अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हर मध्ये एकूण 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 33 रन्स. दोन्ही उरण परिसरातले संघ आहेत. चांगला बॉल पुन्हा एकदा. एक धाव आली 22 स्वरूपामध्ये. यशरक्षकाला चेंडू गॅदर करता आला नाहीये, त्यामुळे 1 धाव मिळाली. 1 धावेने संघ पोहोचलाय 34 धावसंख्येमध्ये. पहिलं षटक 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 23 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्या त्या 7. 5 चेंडू 7 धावा. षटकातला अंतिम बॉल. षटक क्रमांक आपण पाहतो 3. धावसंख्या 34 वरती आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने क्लिक केलाय, पॅडल स्वीप केलाय. जोपर्यंत चेंडू फील्ड होणार तोपर्यंत 1च धाव आली आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा, गडीबाद झाले 2. चला सर्व खेळाडू एकत्र येऊ नका, लगेच फिल्डिंग रचना करून घ्या. अंतिम षटक आता बाकी आहे. शेवटचा षटक आता गोलंदाज तयार झाले. बॉलिंग ट्रॅक वरती साहिल घरात आलाय. बॅट्समॅन तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील खार पाटील आणि पार्थ कोहली. सेकंड वरती बॅट्समॅन स्वप्नील आहे, ज्याच्या बॅट मधून मगाशी आपण 23 धावा अर्थात 3 षटकार पाहिलेत. जबरजबर आक्रमकतेने खेळ केला त्याने आणि 23 धावा आतापर्यंत त्याने केल्या स्वतःच्या साठी. आणि खरं तर हा बॉल चांगला फटका आहे. यावेळेस लॉंग ऑफ रेसन मध्ये चांगली फिल्डिंग, रन्स तर आली नाही या बॉलवरती. स्वप्नील सांगतो की स्ट्राईक जास्तीत जास्त मला घ्यायची आहे, तर त्याच्याकडे एक क्षमता आहे, ताकद आहे. 3 षटकार त्यानं मारलेत आणि आतापर्यंत 23 धावा त्यानं केल्यात.
टीमची टोटल आपण पाहिली तर 35 वती आहे. शेवटचं अंतिम षटक साहिल करत. फटका चांगला आहे, पाहायचंय क्षेत्ररक्षक आहे. हवेमध्ये स्ट्रेच झाला, भरपूर वेळ त्याच्याकडे होता, संधी त्याच्याकडे होती, परंतु ती संधी गमावली. कारण ही झेल त्याला टिपता आली असती, परंतु त्याने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. धाव आली या बॉलवरती 1. धावसंख्या आपण पाहतो 36. शेवटचं षटक तुम्ही पाहता साहिल करत 2 बॉल फेकलेत. आता मात्र स्ट्राईक वरती तुम्ही पाहतायत पार्थ कोहली आहे, ज्याच्या बॅट मधून देखील एक षटकार आपण पाहिलाय. चांगला बॉल यॉर्क लाईनचा होता, परंतु इथे फलंदाजाला बीट केलाय. डॉट बॉलची समाप्ती. एकूण धावसंख्या तुम्ही पाहतायत सध्या तरी 36 धावा. चांगलं कमबॅक आहे. शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये जे डेट ओव्हर म्हटलं जातंय की त्यामध्ये नेहमी विस्फोटक खेळ पाहायला मिळतोय, हाणामारी पाहायला मिळते, परंतु इकडे गोलंदाजी करताना साहिल घरतनं चांगला कमबॅक दिलाय. चांगला बॉल, पॉइंटला खेळाडू आहे. 1 धाव तर वेगाने कंप्लीट होईल आणि 1 धावेने संघ पोहोचलाय. 37 रन. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 4 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा आल्यात. आपण नेहमी म्हणतो ना की शेवटच्या अंतिम डेट ओव्हर मध्ये नेहमी मोठी हाणामारी पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी गोलंदाज साहिल गरजचं कौतुक झालं पाहिजे. 4 बॉल फक्त 2च धावा दिल्यात. स्वप्नील कार पाटील 3 षटकार त्यानं मारल्यात, त्याला शांत ठेवलं. तिकडे पार्थ कोहलीनं 1 षटकार मारलाय, त्याला शांत ठेवलाय. साहिल गरज पुन्हा एकदा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पुढे मारण्याचा प्रयत्न, स्टेप अप झाले, परंतु इथे डॉट बॉलची समाप्ती. काय गोलंदाजी आहे. शेवटचं षटक ही एवढं सुंदर असू शकतंय आणि वाईट बॉल इशारा आला पंचांचा. धावसंख्या 1 ने पुढे. धावसंख्या 38. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगला बॉल. यावेळेस मात्र रन्स नाहीये, कारण स्वप्नील सांगतोय की शेवटचा बॉल मला घ्यायचा आहे आणि जर षटकार आला तर 44 धावा, चौकार आला तर 42 धावा आणि डॉट आला तर मग 38 धावा. पाहायचंय कोणता आकडा दडलाय या शेवटच्या अंतिम बॉलवरती. काय टार्गेट होईल हे शेवटचा बॉल घेऊन येतोय गोलंदाज साहिल. फटका खेचलाय, घुटना टेक आणि स्वप्नील कार पाटीलचा षटकार देख. षटकार ठोकले शेवटच्या अंतिम बॉलवरती आणि षटकारानं झाली आहे समाप्ती पहिल्या डावाची. पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली ती मैदानावरती ओम साई 11 टाकीगाव. 44 धावा केल्यात आणि 45 धावेचं टार्गेट आता उभं केलंय MMV धाकटी जुई संघाच्या समोर. थँक्यू आमचे पनवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष किरण पाटील सर, आम्हाला इकडे ठिकाणी संधी दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. संपूर्ण आमचे रॉयल स्पोर्ट उल्वा आयोजक सर्वांचं मनापासून आभार. थँक्यू सो मच. आमचे स्कोरर प्रणय सचिन पाटील, त्यानंतर संपूर्ण आमचे लाईव्ह टेलिकास्ट डीजे, सगळ्यांचं मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. हे होते योगेश मडवी, मॅन फ्रॉम सिद्धी करवली, पनवेल समालोचन असोसिएशन उपाध्यक्ष. संपूर्ण रायगड त्यानंतर मुंबई आणि नवी मुंबईमध्ये ज्यांचं आपण समालोचन ऐकत असतो, त्या एक जबरदस्त मराठी आणि हिंदीचा भारदस्त आवाज ज्याने आम्हाला आजच्या या स्पर्धेमध्ये आजच्या डे नाईट फॉर्मॅटमध्ये सेवा दिली, ते योगेश मडवी यांचा सत्कार करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतोय की योगेश मडवी यांचा सत्कार करायचा आहे. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन अर्थातच योगेश मडवी यांचा इथं सत्कार करायचा आहे. तर मी पुंडलिक मामा म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते योगेश मडवीचा सन्मान करायचा आहे. पुंडलिक मामा म्हात्रे म्हटलं तर आगरी कोहली कवितांचे बेताज भाष्य आहेत. अगदी
उल्वे गावाचं नाव त्यांनी अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेऊन ठेवलं. ऑस्ट्रेलियामध्ये त्यांना एक पुरस्कार देखील मिळाला आहे आणि त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांच्या कविता देखील प्रकाशित केलेल्या आहेत. ते पुंडलिक म्हात्रे यांच्या शुभ हस्ते योगेश मडवी, सिद्धी करवले यांचा इथं सन्मान केला जात आहे. उपाध्यक्ष पनवेल समालोचन असोसिएशन आणि त्यांचा इथं मान आणि सन्मान. नाही, निश्चित रूप से किरण सर, रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा आहे रे, असा कुठला गाव नाही रे जिथे योगेश मडवी सरांचं नाव नाही रे. बहुत बढ़िया देखिए, अपने नाम ठाणे रायगढ़ बॉर्डर पर से. अजून एक मार बाबा, अजून एक मार. चला पुढचा सत्कारात आपण कडे बोलत आहोत. सचिन पाटील अर्थात सच्चू यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते आयोजकांनी आम्हाला सांगितलंय की सचिन पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार करणे. दत्ता गोविंद मडवी, केडीएम डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर, ऑनर आणि एक उल्वे डोल्ड असोसिएशन, जो मंडपचा असोसिएशन आहे डेकोरेशनचा, ते असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत, ते दत्ता गोविंद मडवी यांचा सत्कार सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान. धन्यवाद योगेश मडवी, आपण इथं आम्हाला सेवा दिली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. पुढच्या वर्षी आपण नक्कीच भेटू आणि पुढच्या वर्षी नाही, पुढच्या टुर्नामेंटला आपण भेटू. थँक्यू. सचिन पाटील अर्थात सच्चू तिथेच थांबायचं आहे. अजून एक सत्कार आहे. सच्चू थांब. सागर मडवी, टेनिस क्रिकेट वर्ल्ड तरगर अर्थात उल्वेन रोडमध्ये त्यांचं शॉप आहे, ते सागर मडवी यांचा सत्कार देखील सचिन पाटील अर्थात सच्चू यांच्या शुभ हस्ते तो सन्मान केला जाणार आहे आणि त्याचा देखील यथोचित मान सन्मान, शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देऊन त्याचा सन्मान केला जाणार आहे. पुढचा सन्मान आहे ज्याने आजच्या दिवसामध्ये आम्हाला समालोचनाची सेवा दिली, चेतन स्वामी यांनी यायचं. चेतन स्वामी त्याचा देखील सत्कार सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते, सच्चू अर्थात सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते हे 3 सत्कार. अजून एक सत्कार आहे सचिनच्या शुभ हस्ते, चेतन स्वामी समालोचक यांचा इथं सन्मान. आणि बाबूशा या इकडे तुम्ही पण, नंतर आपल्याला राहून जाईल. चेतन स्वामी यांचा सत्कार केला जातो आणि देवीचा पाडा इथले रहिवासी, त्यांचं मूल मुख्य ठिकाण, मुख्य गाव ओडेसा, जगन्नाथपुरी. त्यांनी सांगितलंय कधी पण या जगन्नाथपुरीला आल्यावरती बाबूशाला कॉल करा, दर्शन आपल्याला VIP मध्ये प्रॉपर मिळणारच आहे. तर जगन्नाथपुरी ओडिसाचे बाबूशा, पण तो मराठी एवढा भारी बोलतोय ना, तुम्ही त्याला हिंदीमध्ये चॅटिंग केली का तो मराठीत करतोय. म्हणजे बघा त्याला मातृभाषेची आपल्या किती ओढ लागलेली आहे, किती आवड लागलेली आहे. तर बाबूशा इथं याचा सन्मान केला जाणार आहे. एक जबरदस्त छान आणि सुंदर असं त्याचं हिंदीचं समालोचन, अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं त्याचं समालोचन आपण ऐकत असतो. त्याचा इथं सन्मान सचिन पाटीलच्या शुभ हस्ते केला जात आहे. थँक्यू व्हेरी मच. बाबूशा यांचा इथं यथोचित सन्मान. धन्यवाद बाबूशा. आणि आता मी विनंती करते बाबूशाला की आपण माईकचा ताबा घ्यायचा आहे, कारण आता ही आजच्या दुसऱ्या रात्रीतील शेवटची मॅच आहे. यानंतर ही मॅच संपणार आहे आणि उद्याचा लॉट्स माझ्याकडे द्या. उद्या कुठल्या टीम खेळणार आहेत ते आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार. उद्याचा लॉट्स एका षटकानंतर मी लॉट्स तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सर्वप्रथम आपण मॅच सुरू करूया. बाबूशा, कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण लगेच जॉईंट व्हायचं आहे. धन्यवाद. हेलो हेलो, चलिए बहुत बहुत शुक्रिया. पर चलेंगे बड़ा मैच देखिए पर दोनों टीमों के लिए, खास करके कहते ना रोगी को दवा चाहिए और जोगी को जब चाहिए, और दोनों टीम चाहते हैं भाई यहाँ से रॉयल ट्रॉफी चाहिए. ओ छड़ में रखे यहाँ पर चैतन्य पाटिल की बात करेंगे ना, बल्लेबाजी में थोड़ी सी निराश किए हैं. अब चाहेंगे भाई गेंदबाजी से कुछ जान डाल दें. कहते ना चोट लगे तुझको तो दर्द मुझे होता है. अक्सर क्रिकेट में ये सब चीज होता है. बहुत बढ़िया देखिए रॉयल स्पोर्ट्स, रॉयल रूल देखिए बात करेंगे यहाँ पर से. रॉयल नाम भी है और काम भी देखिए अंपायर नीरज रनावत सर और दीपक पुराड़े सर, गणेश भाविस्कर सर, शशि मेहर सर. और ये मैच देखिए उरन विभाग की दोनों टीमें. प्रणय यहाँ से आप अंदाजा लगा सकते हो उरन का क्रिकेट कितना बदल चुका है पिछले 5-6 सालों में. आने वाला वक्त में बड़ा उरन प्रीमियर लीग भी आपको दिखेगा. जनवरी 5 से लेकर 11 तक उसके साथ साथ
उलवानोट प्रीमियर लीग, 5 गांव प्रीमियर लीग, 40 गांव प्रीमियर लीग है, आरपीएल भी इंतजार वेट और पीपीएल की हंगामा जारी है। बढ़िया गेंद चैतन्य पाटिल देखे, कहते ना किसी की मीठी बोल है ना किसी के दिल में झोल रहता है, और ये दुनिया भी गोल है, चैतन्य पाटिल का डबल रोल है। और इस खिलाड़ी ने पिछले सीजन से लेकर इस सीजन में अपना परफॉर्मेंस से दिल जीता है भाई। चाहे रबर बॉल लाजिए चाहे टेनिस बॉल लेकर आइए, कमाल का देखिए यहाँ पर। और रनों की तलाश है यहाँ पर। टारगेट बड़ा तो नहीं है लेकिन बड़ा बना रहे हैं। मौका ले सकते थे लेकिन पता है एक एक रनों की अहमियत क्या रहता है। दुश्मन को पहचानने के लिए उसके हथियार की पहचान भी होना बहुत जरूरी है, और ओवर थ्रो करने से पहले ये सोचना भी जरूरी है कि हमने टारगेट क्या सेट किए हैं। टारगेट की बात करेंगे, उतना बड़ा तो नहीं लेकिन छोटा नहीं माना जाएगा, क्योंकि आखिरी मैच है भाई। और कहा जाता है ना पूरी टूर्नामेंट जितना है तो गेंदबाजी की ताकत 45 का टारगेट रखा है। हाँ ये चलिए चैतन्य पाटिल लेकिन इस वक्त आग उगलते हुए यहाँ पर, और खास करके इनफॉर्म बल्लेबाज रोहित घरत है जिन्होंने इस टूर्नामेंट में रन बनाए हैं और 2 मैन ऑफ द मैच बने हैं, लेकिन इस मुकाबले में थोड़ा कठिन बनता हुआ। किरण पाटिल सर देखिए हमारे पनवेल समालोचक एसोसिएशन के अध्यक्ष हैं, बहुत बढ़िया। एक अच्छे क्रिकेटर भी, पिछले सीजन देखिए पीपीएल 40+ में बाइकर मैन रहे, ऑल इंडिया 40+ भी, और उसके साथ साथ है रोहित खन्ना देखिए इनकी कोशिश जारी है, और मिड विकेट से फील्डर आते हुए। चलिए परवाचा दिवस 40+ लॉट्स आए, किरण पाटिल सर दिसणार रहा। चलिए क्या गाड़ी लेकर जाएंगे पम। ये बहुत बढ़िया। देखिए किरण सर आपका टीम तो 40+ तो मुझे एक समय के लिए नहीं लग रहा है, जिस तरह के परफॉर्मेंस से मेहनत है आपकी। आपने भी बताया था इससे पहले प्रैक्टिस बहुत जरूरी होता है। पहिला ओव्हर 6 रन बनाए। उद्याचा लॉट्स बघा, मी उद्या मजा येणार आहे. चला उद्या उल्वे नोड मधील संघ आहेत. मला वाटते 4 संघ उल्वे नोड मधील आहेत. पहिली जी मॅच आहे शैलेश स्मृती नांदाई तरघर विरुद्ध मंगेश स्मृती कोंबडभुजे, या 2 संघांनी उद्या 4 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. कारण या 2 संघांमध्ये उद्या पहिली मॅच होणार आहे डी लॉट्स मधील. दुसरा सामना आहे मिहिरा स्पोर्ट्स मोरावे विरुद्ध महेश स्मृती मोहा कोलीवाडा. तिसरा सामना आहे आर्यन चिर्ले विरुद्ध अर्णव 11 बेडपाडा. आणि चौथी मॅच आहे महेश स्पोर्ट्स शेलगर विरुद्ध शैलेश स्मृती गणेश कृपा तरघर. म्हणजे तरघरचे 2 संघ आहेत, मोरावे मोहा कोलीवाडा आणि कोंबडभुजे. शेलगर 6 संघ मला उल्वे नोटचे आहेत. त्याच्यामुळे उद्या मजा येणार आहे. तर उद्या 4 वाजता सर्वप्रथम पहिला जो सामना आहे शैलेश स्मृती नांदाई मधला तरघर आणि मंगेश स्मृती कोंबडभुजे, अर्थात अक्षय म्हात्रे आणि मनोज भगत, या दोघांनी उद्या 4 वाजता रिपोर्टिंग करायचे. बढ़िया देखिए। और परवाचा दिवस 40+, क्या बात करेंगे। सिर से दिल लगाना बकरी के काम नहीं। जितने भी युवा खिलाड़ी आने दीजिए भाई, लेजेंड ही होते हैं। एक आशिक इश्क से बनता है, एक लेजेंड रिस्क से बनता है। बाजार में नई मूंगफली आ जाने से बादाम का कीमत कम नहीं होता है। हाँ ये चलिए भाई, ऊंचाई भी भरी और लंबाई भी देखिए। यहाँ से सीधा डगआउट में देखिए वेलकम करता हुआ भाई, मैं तेरी मैना तू मेरा तोता। छक्का लगा है मोटा लेकिन डीजे हमारा अब सो चुका है छोटा। नहीं डीजे देखिए 10 बजे तक है जितना नाचने का, लेकिन वो बता रहे हम सेकंड शिफ्ट करके आए भाई, क्या करेंगे। चलिए हम कुछ गाना आपके लिए गा देंगे, तैयार रहिए। गाएंगे जैसे समय मिलेगा। 12 रन बनाए। ओ फिर से एक बार देखिए ऊंचाई ली है। वाना 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 ग्रेसिस, क्या बल्लेबाजी देखिए भाई। यहां से कहती ना तेरी बिंदिया उड़ा कर ले गई मेरी निंदिया। ओहो बल्लेबाजी का देखिए रिप्ले में देख सकते हो भाई। बैटर की जितनी सराहना किया जाए। रोहित शशिकांत घर देखिए जूनियर है भाई, नाजुक नाजुक हल्की हल्की रोहित की यहाँ बल्ला झलकी। क्या बात है। देखिए एक्शन कैसे, एक्शन पर रिएक्शन। मुझे लगता है अब सोचेंगे भाई धर्मिंदर वापस जिंदा हो गया। तोहफा या उद्या संध्याकाळी, आज नहीं भाई कल शाम। तो चलिए गेंदबाज तैयार है, 2 छक्का। ओ हल्की से देखिए ड्राइव किया, मिड ऑफ नहीं यहाँ पर से। लॉन्ग ऑफ से जब तक गेंद वापस आता तब तक देखिए 1 रन आता है। ये भी अच्छी सोच है। आईयू में ट्रैफिक है तो गली से निकल जाइए। 15 गेंद, अभी भी 26 की जरूरत है। मैच कितना कांटे का चल रहा है।
किरण सर यही रहता है। कल देखिए उल्वानुट की टीम देखेंगे, हर मैच कांटा का होगा। आज चूरन विभाग से दो टीम है, एक दूसरे की ताकत कमजोरी दोनों टीम की कोशिश जारी है, पर वक्त बताएगा कौन किस पे भारी है। ओ एक तेरी तो एक मेरी, यही तो क्रिकेट का नजारा है। पहला रन ओवर थ्रो में रन लेना चाहते थे, ओ गलती गलती गलती, चुकीला माफी नहीं। अब देखिए समीकरण बदल जाएगा। 14 गेंद 24 की जरूरत है। कितना सोना रखने के लिए लॉकर मिल जाता है, पैसे रखने के लिए बैंक, लेकिन अब 14 गेंद पर 24 रन बचाने के लिए खूब पसीना बहाना होगा। लेकिन दोनों रोहित देखिए इस वक्त क्या साझेदारी बन रही है भाई। हाँ इस बार देखिए लेन गेंद था, लेकिन जल्दी अक्रॉस खेलने का मन बना लिए थे। और इसके साथ साथ देखिए बात करेंगे 13 गेंद 24 की जरूरत है। क्या मुकाबला चल रहा है किरण सर। कहते ना जो कमजोर होते हैं वो किस्मत का रोना रोते हैं, और जिन्हें उगना होता है वो पत्थर का सीना चीरकर उग जाते हैं। याच दरम्यान विकी म्हात्रे यांचं या स्टेजवरती आगमन झालेलं आहे। रॉयल स्पोर्ट्स रॉयल चषकामध्ये विकी म्हात्रे याचं आगमन आणि त्याचं सहर्ष स्वागत। आणि विकी विकी अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन। आजच त्यांनी मला वाटते नवीन 4 व्हीलर कार परचेस केलेली आहे, विकत घेतलेली आहे, त्यासाठी आम्ही त्याला शुभेच्छा देत आहोत। आणि आता आपण मॅच कडे कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत। नहीं महाराष्ट्र की खासियत है किरण सर, घर पे अगर छोटी सी फंक्शन हो या कुछ भी हो, लेकिन देर रात तक विकी दादा देखिए इस वक्त है लग रहा है कि शाम वापस आ चुका है। टीम का टोटल देखिए जाकर 22 रन 12 चेंडू अजून 23 धावाची गरज आहे। बढ़िया मुकाबला चलता हुआ। याच दरम्यान मी प्रफुल्ल मडवी उल्वा प्रफुल्ल मडवी याला विनंती करतो की व्यासपीठावरती यायचं आहे। प्रफुल्ल मडवी एक अतिशय जुना जाणता क्रिकेटपटू। आमचा जो संघ होता जय हनुमान उल्वा, आम्ही बाबूशाह ज्या वेळेला संघ बनवला, आम्ही ज्या वेळेला 14-15 वर्षाचे असताना त्यावेळेला आमच्या संघाचा कॅप्टन म्हणून प्रफुल्ल मडवी आमचा होता। मात्र काही कारणास्तव त्यांनी क्रिकेटमधून माघार घेतली, थोडंसं जॉब आणि काही कारणास्तव तो क्रिकेट खेळला नाही। पण तो एक जुना एक जबरदस्त एक हार्ड हिटर, एका चेंडूमध्ये 6 षटकार देखील त्यांनी एका चेंडूवरती 6 धावांची गरज आणि षटकार पण त्याने मारलेला आहे। पण असे काही बरेच खेळाडू आहेत की काही कारणास्तव क्रिकेटमध्ये मागे गेले, मात्र तो आज इथं उपस्थित झालाय। जुन्या आठवणींना ताजी केलेल्या आणि प्रफुल्ल मडवी याचं मी स्वागत करत आहोत। किरण सर पहले ही मैंने बताया था, ऑफलाइन हो जाने से सिर्फ मैसेज बंद होता है, यादें नहीं। और भलाई क्रिकेट से थोड़ा दूर हुए, लेकिन उनकी यादें देखिए अभी भी ताजा होता हुआ। अभय शेठ मडवी यांच्याकडून 2000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे रॉयल स्पोर्ट्स चषकासाठी, त्यासाठी धन्यवाद। टाइमिंग देखिए भाई, गजब की टाइमिंग यहाँ पर। कहीं थी ना तेरी फिदिया उड़ा कर ले गई मेरी निंदिया, और ये छक्का नींद छुड़ाएगा भाई यहाँ पर। समीकरण बदलेगा, और इसलिए तो किरण सर कहा जाता है मुंबई में झगड़े में सर फूटे ना फूटे, लेकिन रॉयल ट्रॉफी ना मिलने से काफी दिल टूटे। दिल टूटा होगा कल भी एक टीम का, और आज देखते हैं कौन सा टीम का दिल टूटेगा भाई। इतना बड़ा ट्रॉफी देखिए, 10 फुट हाइट और 11 गेंद 17 की जरूरत है। यही तो कहा भाई, मुंबई में झगड़े में सर फूटे ना फूटे, लेकिन रॉयल ट्रॉफी में अगर टीम बाहर हो जाती है तो भाई दिल टूटे। दिल तो टूटेगा किसी का, और गेंद कहां पहुंचा है भाई, आउट ऑफ पार्क। चला चेंडू द्या, नाहीतर मग नवीन चेंडू घ्या। चेंडू हरवला असेल तर नवीन घ्या, तिथे सापडत असेल ठीक आहे, कारण आपण अगोदरच सांगितलं की चेंडू गेल्यानंतर नवीन चेंडू दिला जाणार आहे, त्यामुळं आपण उशीर घेणार नाहीयेत। पूर्वी कसं होता बाबूशा की एक चेंडू गेल्यानंतर आपण तो शोधत राहायचो, कारण त्यावेळेला तशी कंडिशन होती, त्यावेळेला थोडासा प्रॉब्लेम असायचा, पैशाचा प्रॉब्लेम, मनी प्रॉब्लेम। मात्र आजकाल क्रिकेट एवढं फास्ट झालं की आपल्याकडे चेंडूचा भरघोस साठा आहे, त्यामुळे आपल्याला जो पाहिजे तो चेंडू तुम्ही घेऊ शकता। क्या बढ़िया बल्लेबाजी देखिए यहाँ पर दिखाते हुए। और किरण सर कहते ना हर शाम सुहाना नहीं होता, हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता। कुछ तो बात है रोहित गरत में, वरना इसका रायगढ़ प्रीमियर लीग में सिलेक्ट नहीं होता, इसकी ऑक्शन में बड़ी बोली ना होती। कुछ तो बात है इस खिलाड़ी में, इंप्रेस कर रहा है पिछले 2-3 सालों से। अब समीकरण देखिए, 11 चेंडू 17 धावा से गरज आहे। मैच अजून आहे किरण सर, जरा एका विकेट से रोहितचा विकेट इंपॉर्टंट है। सीनियर रोहित देखिए 28 रन टीम का स्कोर है, और यहां पर टाकी गांव टीम में देखिए संघर्ष कर रहा है भाई। निहाल नायक देखिए अभी स्पोर्ट संग्राम 11 नीतीश टीम को बाहर निकाले, और वहां माइंडसेट गेम थोड़ा सा खेले थे चैतन्य पाटिल, लेकिन टॉस हारने के साथ बल्लेबाजी मिला, दिमाग में था एक बड़ा स्कोर बनाए, उनका विकेट सस्ते में गिरा।
और इस बार देखिए हवा में है विकेट, यही बात कर रहे थे भाई. आता रंगाती आली मॅच. 10 चेंडू 17 धावाची गरज आहे. किरण सर काय बोलणार या विकेटची, या नक्की. टुर्नामेंटच्या ट्रॉफी? नक्कीच ही खूप मोठी इम्पॉर्टंट विकेट्स आहे. कारण या सिच्युएशन मध्ये, या कंडिशन मध्ये रोहित गरद हा फलंदाज या विकेटवर त्यांनी प्रयत्न अगदी जबरदस्त इनसाइड आउटचा शॉट त्यांनी खेळला होता, मात्र त्या जागेवरती क्षेत्ररक्षण हजर होता. आणि आता या विकेट नंतर या मॅच मध्ये यदा कदाचित कमबॅक करू शकते धाकटी टाकीगाव संघ. कारण या संघाने आता एकत्र आलेले आहेत, त्यांना माहिती आता की या मॅच मध्ये आम्ही पुन्हा शिरकाव करू शकतो. आणि याच दरम्यान आम्ही विनंती करतोय आयोजकांना की प्रफुल्ल मडवी आणि विकी म्हात्रे या दोघांचा सत्कार करायचा आहे. प्रफुल्ल मडवी आणि विकी म्हात्रे या दोन्ही मान्यवरांचा, पाहुण्यांचा सत्कार करायचा आहे. आणि धाकटी जुई बाबूशा म्हटल्यानंतर नक्कीच आम्ही उल्लेख करू. सचिन पाटीलला विनंती करतो की आपण विकीचा सत्कार करायचा आहे. आणि प्रफुल्लचा सत्कार करण्यासाठी सुरेश ठाकूर यांनी प्रफुल्ल मडवीचा सत्कार करायचा आणि विकी म्हात्रेचा सत्कार करायचा सचिन पाटील यांनी. आणि धाकटीजुई म्हटल्यानंतर बाबूशा नक्कीच आम्ही आवर्जून सांगू शकतो की द लेजंड ऑफ धाकटीजुई क्रिकेट, आमचा मित्र दिनेश करत नक्कीच एक अतिशय जबरदस्त क्रिकेटपटू होता, लेजंड आहेत. त्यांचा संघ आज त्यांच्या गावातील या मैदानामध्ये खेळतोय. नक्कीच एक अभिमानाची गोष्ट आहे की एक या मोमेंटमध्ये, या सिच्युएशनला आज सुपर 8 मध्ये आलाय, ट्रॉफीच्या जवळ आलेला आहे. फक्त प्रश्न हाच आहे की या वेळेला जो संघ चांगला क्रिकेट खेळेल, बुद्धीच्या जोरावरती जो चालेल तो, कारण कालच्या दिवसामध्ये 28 धावा चेसिंग झाल्या नाही आहेत, 38 धावा चेस झाल्या नव्हत्या 5 षटकामध्ये. आणि कदाचित बाबूशा आज पण तसं घडणार की काय असं चित्र दिसायला लागलेलं आहे. कारण 9 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. मॅच म्हणजे सामना अगदी दोन्ही बाजूला सेम आहे. नहीं, बहुत बढ़िया मुकाबला, सही बताए ख्याल भी यहाँ पर बनाने. चेतन जी स्वामी, बेस्ट ऑफ लक आपकी पूरी करियर के लिए, आगे की सफर के लिए. अच्छा साथ दिए, सही बताएं. कल भी यहाँ पर हालत गुजरा, यही बात मैंने शाम को भी बताया था कि कश्ती कभी भी डूब सकती है, तकदीर कभी भी बदल सकती है. ये रॉयल ट्रॉफी भाई बिग ट्रॉफी है, और इस ट्रॉफी को देखने के साथ साथ मैच कभी भी बदल सकती है. टीवी मत ऑफ करना भाई. लेकिन इंप्रेस किए हैं गेंदबाजों ने पिछले कुछ गेंदों से. रोहित घरत का विकेट देखिए, हमने जिक्र किया था, वो विकेट नहीं था, रॉयल ट्रॉफी का टिकट हो सकता है. लेकिन यहाँ देखिए भाई, और एक रन आउट भाई. यहाँ से दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, कांच के खिलौना को उछाला नहीं जाता. मेहनत करने से किरण सर हर मुश्किल हो जाती है आसान, क्योंकि हर काम किस्मत पर टाला नहीं जाता. वाह, क्या बात है. मेहनत देखिए भाई, मेहनत करने से हर काम हो जाती है आसान, और हर काम तकदीर पर टाला नहीं जाता. हा कोण आहे, याच्या पायात जरा घुंगरू बांधा, त्याला जाम नाचाची हाऊस आलेली आहे, पण डीजू बंद आहे, त्याच्यामुळे तो फुल एक्साइटेड आहे. बाबूशा, चलिए, चिंता ता 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 ता, चिंता ता ता चिंता. देखिए सेलिब्रेशन चलता हुआ मैच देखिए भाई, 8 गेंद है. नक्कीच बाबूशा 8 चेंडू 16ची गरज आहे. मगाशी जर धाकटी जुईचा आपण जर सामना बघितला असाल चिंचपडा संघासोबत, मी त्यांची मॅच बघितली, अगदी व्हेरीफाय केलं, नोट करत होतो की मला वाटलं की आजच्या लॉर्डमध्ये हा संघ कदाचित सर्वांना बीट करणारच आहे. मात्र त्याच्या विपरीत माझ्या प्रश्नांना उत्तर दिलंय मी म्हणेन टाकीगाव संघाच्या या चैतन्य पाटील या संघाने. काय एफर्ट दिलाय, एक नंबर परफॉर्मन्स. खऱ्या अर्थाने चैतन्य आऊट झाल्यानंतर जो फलंदाज आला ना मिडल ऑर्डरला, त्याने धाड षटकार मारल्यानंतर मी म्हणेन टाकीगाव संघ मजबूत स्थितीमध्ये नहीं, जो सध्या. दूसरा रोहित नॉन स्ट्राइक पर है ना भाई, इन्हें स्ट्राइक पर बुलाना बहुत जरूरी है. लेकिन अब गेंद बचा है 8 है, क्या आखिरी गेंद के लिए जाएंगे या मौका लेंगे? नहीं भाई, आखिरी गेंद के लिए जाएंगे. यहाँ पर समीकरण थोड़ा कम बनाना चाहेंगे. 7 गेंद 15 की जरूरत है. किरण सर कहते हैं ना, दिल में दर्द गम है गहरा. ये मुकाबला अभी भी धाकती हुई टीम जीत सकती है अगर यहाँ पर ये रोहित घर ठहरा. इसकी विकेट भी इंपॉर्टेंट है भाई, चिंगारी इसी ने लगाया था, अब ज्वालामुखी बदना होगा. नक्कीच मागच्या मॅच मध्ये पण हा रोहित घरत जबरदस्त फलंदाजी याने देखील केली होती. आता पूर्ण मॅचची दारोमदार मी म्हणेन सर्व जे काही सूत्र आहेत ते ह्या रोहित घरतकडे आहेत. कारण ही विकेट टाकीगाव संघाला या मॅच मध्ये पूर्णपणे मी म्हणेन कमबॅक करून शिरकाव करून देईल. मात्र हा फलंदाजच्या बॅट मधून कदाचित एक षटकार जर आला तर MMV धाकटीजुई संघ रॉयल ट्रॉफीच्या मी म्हणेन या चषकाच्या कदाचित जवळ येऊ शकते. म्हणजे नामी संधी आहे, एक पायरी फक्त वर चढायची दोन्ही संघासाठी. एक पायरी तुम्हाला या रॉयल ट्रॉफी उलव्याचा चषक तुमच्या घरी जाणार आहे. 7 गेंद 15 की जरूरत है, और 7वां मैच चलता हुआ, और ट्रॉफी देखिए, क्या कमाल का मैच भाई. क्या किसी ने सोचा था मैच ऐसा बन जाएगा?
अब तो गुरु पानी में आग लग चुकी है और पत्थर भी पिघल चुका है। 7 गेंद 15। ओ रोहित के सामने देखिए 8 गेंद। क्या बात है, मानो कि जैसे केकेआर मुंबई इंडियंस के बीच में चल रहा है मैच। एक गेंद में कोरवे लोडवे जितवे और दुसरी गेंद पे करायचा लढाईचा आम्ही पण मॅच जिंकायचा। किरण सर 7 चेंडू अजून 15 धावाची गरज आहे। अभी जिस रोहित की बात कर रहे थे ना वो नॉन स्ट्राइक पर चले जाएंगे। क्या मुकाबला बनते जा रहा है भाई। और टाकी क्या टीम आज है चैतन्य पाटिल के, अब वो एनर्जी दिख रहा है किरण सर कि ये समझ चुके हैं मैच को हम यहाँ से। और जो रोहित घरत का विकेट हमने जिक्र किया था, अगर वो वहां साझेदारी टूटता है तभी तो इस साल मैंने इतनी बड़ी बातें बताया था कि प्यार की बीमारी क्रिकेट में साझेदारी, वो बीमारी बहुत बड़ी है और साझेदारी जैसे टूटा। नक्कीच बाबूशा, आपण जर टाकीगाव संघाची बॉडी लँग्वेजचा जर विचार केला, 15 चेंडूमध्ये मला वाटतं काहीतरी 25 धावांची धाकटेजोई संघाला गरज होती। त्यावेळेला टाकीगाव संघाच्या खेळाडूंचा जो बॉडी लँग्वेज थोडं ढिला झाला होता, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन जर आपण बघितले थोडे ते डाऊन झाले होते। यदा काही 90% त्यांनी गेम मला वाटतं काहीतरी सोडल्यासारखं वाटत होतं। मात्र ज्या वेळेला ते 3 चेंडूमध्ये डॉट आणि रोहित घरची ज्या वेळेला विकेट आली ना, त्यांच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा आली आहे आणि त्यानंतर त्यांनी कमबॅक अशा प्रकारे केलं की असं आपण सांगू शकत नाही शब्दात। आणि आता शेवटचं षटक जर आपण बघितलं, ज्या खेळाडूंनी पहिल्या सत्रामध्ये धाड षटकार मारले, आता त्याच खेळाडूकडे आता शेवटच्या षटक आता त्याच्या हातामध्ये दिल्या कर्णधाराने। आज स्वप्नील खार पाटील 6 चेंडू आणि 15 धावांचे। आणि दाकीगाव संघ म्हटल्यानंतर मी आवर्जून उल्लेख करेन की आमचे मित्र डॉट बॉल, आमचे मित्र मला वाटते महेंद्र पाटील हे मगाशी स्टेजवरती आले होते, मी त्यांना बोलवलंय। ते खरेच या टाकीगाव संघाचे आधारस्तंभ आहेत, चैतन्य पाटीलचे आधारस्तंभ आहेत आणि ते या स्पर्धेचा आनंद घेतात। आता मॅचला मजा आली बाबूशा। 5 बॉल 15। 5 गेंद 15। किरण सर जैसे कहते ना 13 होकर भी मैं तुझसे दूर हो गया, और जैसे साउथ अफ्रीका टीम वर्ल्ड कप से दूर हो गया चैंपियन बनने से, क्या यहाँ पर इस ट्रॉफी तक पहुंचने से क्या दूर हो जाएंगे यहाँ पर? नहीं भाई, दूर होने को कोई भी तैयार नहीं है भाई। हर टीम चाहती है ये ट्रॉफी जीतने के लिए। अब जो रोहित घरत की हम बात कर रहे थे ना, एक रोहित तो आउट हुए हैं कप्तान, अब दूसरे रोहित है घरत है। अब इनके ऊपर जवाबदारी है भाई। 4 गेंद 14 की जरूरत है। कहते ना एकाज फाइट वातावरण टाइट है, एक बड़ा हिट मैच में फिर से वापस आपको लौटा सकता है। और ये वो खिलाड़ी है किरण सर, मुझे लगता है कहते ना ठहरा हुआ दरिया अक्सर गहरा हुआ करता है। 4 गेंद 14 कंपल्सरी रन बनाना है। संगम दादा मात्रे देखिए अभी भी हर छक्के के लिए 5000। क्या बात है यहाँ पर। संगम दादा देखिए मात्रे यहाँ पर आज खूब बारिश किए हैं। नहीं भाई, सिंगल डबल से काम नहीं चलेगा भाई। कहते हैं ना कौवा कितना मर्जो पेशर चिंगो चिंगो। अजून 3 चेंडू 12 धावाची गरज आहे। काय प्रेशर आहे किरण सर ग्राउंड वर। नक्कीच ही मोठी म्हणेन मोठी चूक आहे, कारण ही चूक कदाचित अंगलट येऊ शकते। चैतन्य पाटीलला हे देखील माहिती आहे की या फलंदाजाला एक जीवनदान, एक नामी संधी, कदाचित या मॅच मध्ये जर हा षटकार ठोकला ना तर ही जी धाव जी त्यांनी चोरली ना ही त्याच्या अंगलट येऊ शकते। चलिए, रास्ता भी जीती है, मंजिल भी जीती है। 3 गेंद 12 की जरूरत है। ओहो, रास्ता भी जीती है, मंजिल भी जीती है। देखते हैं कौन किस पे भारी पड़ता है। दोनों टीम भी बड़े जीती है। देखिए वाइड हियर ओ कमाल की गेंदबाजी। 2 गेंद 12, 2 चेंडू 12 धावाची गरज आहे। अरे खुद को मेहनत में फ्राई कर। 6000, एक छक्के के लिए 6000। क्या बात है। कहते हैं ना खुद को मेहनत में फ्राई कर, कोशिश एक बार कर भाई, कामयाबी भी तेरे कदम चूमेगी। अरे कॉन्फिडेंट लेवल थोड़ा हाई कर। और ये छक्के ने देखे 6000। भाई यही तो बताया कि खुद को मेहनत में फ्राई कर रहा, कोशिश एक बार कर, कामयाबी भी खुद तेरी कदम चूमेगी। या व्यक्तीला पहिले बांधा, इकडे टॉवरला बांधा। चलिए अब जाम डिस्टर्ब होता है। अब एक स्वेटर क्वार्टर से ज्यादा गर्मी दे दी है। ये मुकाबला देखिए, एक गेंद 6 की जरूरत है और रिकॉर्ड ब्रेक होगा अगर यह छक्का आता है। किरण सर कहते ना लोग आपको हाई भी करेंगे और हेलो भी करेंगे। एक बार सफल हो जाइए, इग्नोर करने वाले आपको फॉलो करेंगे। ये वही रोहित घरत है भाई। यही बात मैंने बताया था कि दिल में दर्द और गम है गहरा। ये मैच फिनिश हो सकता है अगर रोहित का शॉट सिलेक्शन बेहतर ठहरा। आई कालूबाई प्रसन्न, ऋतुवा संघ मात्रे यांचं खूप सपोर्ट असतो रॉयल ट्रॉफीसाठी। आणि 6000चं बक्षीस, नंतर 30,000 रुपयाचं देणगी पण त्यांनी दिलेली आहे।
आणि खूप मोठं त्यांचं सपोर्ट या रॉयल चषकासाठी असे ते संगम म्हात्रे इथं आमच्या समोर आहेत. किरण सर देखिए यही स्वप्निल ने आखिरी गेंद पर छक्के लगाए थे और अभी आखिरी गेंद पर 6 बचाना है. देखिए किस्मत भी कहां से कहां लाकर पहुंचा देता है. आई कालूबाई प्रसन्न कुमारी ऋतुवा संगम म्हात्रे यांच्याकडून ते 6,000 आणि आता संगम अजून काय आहे का? एक चेंडू आणि गरज आहे 6 धावांची. किती लावायचे आहेत? 6,000. अर्जुन एक मार बाबा, अर्जुन एक मार. यहाँ पर देखिए क्या सरप्राइज, लेकिन चाहेंगे यहाँ से ताकि गांव टीम के भाई चौका चला जाए, कुछ भी चला जाए, 6 ना जाए. दोनों टीम का देखिए सोच है, लेकिन डगआउट चाहती है भाई. अर्जुन एक मार बाबा, अर्जुन एक मार. लेकिन अंपायर को देखिए भाई यहाँ पर, ओ क्या फील्डिंग यहाँ पर लगा रहे हैं, मानो कि जैसे हिंदुस्तान पाकिस्तान के बॉर्डर में सेना को लगाए रहते हैं गोली को यहाँ पर बचाने के लिए. तो यहाँ पर 6 बचाने के लिए देखिए वो अटैकिंग फील्डिंग लगाया गया है. कुंभो मेला में जाओ तो यहाँ पर साधु संत मिलते हैं, लेकिन देखिए रॉयल ट्रॉफी में भाई अभी मेला, अब 6 रन बचाने के लिए वो मेला लगा है भाई. लेकिन देखते हैं क्या रोहित यहाँ पर मैच को फिनिश करेंगे या जिस स्वप्निल ने छक्के दागे थे भाई आखिरी गेंद में आकर क्या वो छक्के को बचाएंगे भाई. यही कहूंगा भाई, एक बार जोरदार ताली. क्या बढ़िया मुकाबला देखिए. किरण सर आज हर मैच कांटे का बनते गया. दर्शक देखिए भाई, सनसनी सनसनी मैदान के चारों तरफ खड़े हो चुके हैं भाई. यहाँ से जोरदार तालियों से स्वागत कीजिए भाई. एक गेंद 6 की जरूरत है. टाकी गाओ या धकती चुई. ओ टाकी खाओ. देखिए सेलिब्रेशन स्वप्निल के ले जाएंगे ट्रॉफी उठाकर ले जाएंगे. रह जाएंगे देखने वाले देखते रह जाएंगे. ये बड़ी ट्रॉफी देखिए, रॉयल ट्रॉफी की सेलिब्रेशन है. काय मॅच झाली आहे बाबूशाह. हा अगदी मी म्हणेन अंगावरती शहारे आले, अंगावरती काटे येणारा हा सामना होता. आणि काय तो सेलिब्रेशन, चैतन्य पाटीलचा सेलिब्रेशन, स्वप्नील खार पाटीलचा सेलिब्रेशन. आणि काय ही मॅच किती टाईट होती. 2 संघामध्ये लागलेली झुंज, एक बॅटल आणि एक चुरशीची मॅच. ये देखिए सेलिब्रेशन धाकती सुई के लिए नहीं था, ये सेलिब्रेशन रॉयल ट्रॉफी के लिए था. ये ट्रॉफी तक पहुंचने के लिए था भाई. और दोनों देखिए एक ही इलाके से चलिए यहाँ पर बक्षीस जे लावलं होतं आम्ही 6,000 एक षटकार रोहितने मारलेला, त्याला आम्ही नक्कीच ते देणारच आहोत. पण हँडशेक दॅट्स अ इम्पॉर्टंट. सर्व खेळाडूंनी हँडशेक करायचा आहे. क्रिकेटमध्ये हार जीत असते, पण क्रिकेटमध्ये मित्र भावना असणे खूप महत्वाचं आहे. टाकीगाव संघ लाईनअप मध्ये हँडशेक करायचा आहे. हा आयोजकांनी तुम्हाला एक विनंती आणि सूचना दिलेली आहे. मॅच मध्ये सेलिब्रेशन जर तुमचं झालं असेल तर हँडशेक ही खूप महत्वाचे आहे. आणि वॉट अ मॅच, वॉट अ परफॉर्मन्स. काय जबरदस्त सामना झाला. किरण सर गेंद नीचे रहा थोड़ा सा, नहीं तो ये भी मुझे लगता है अट्ठा जाता था. देखिए गेंद नीचे रहा भाई. रोहित का कोशिश बड़ा अच्छा था यहाँ पर. यही कहता हूँ कभी कभी मेहनत के साथ किस्मत का भी होना चाहिए. चला, रोहित ज्याने एक षटकार मला 6,000चं बक्षीस संगम म्हात्रेने लावलं होतं, ते बक्षीस घेण्यासाठी यायचं आहे. आणि मैच के मैन ऑफ द मैच क्या हुआ थे संगम म्हात्रे यांनी स्वतः यायचं. त्यांच्या शुभ हस्ते ते बक्षीस दिलं जाणार आहे. ऋषिकेश घरे त्यांनी कॅच घेतली. 500 रुपयाचं बक्षीस आहे, त्याने पण यायचं आहे. स्वप्निल खार पाटील वाटा इनिंग्स से 30 धावाचा इनिंग्स होता और आखिरी ओवर में देखिए रन भी बचाए भाई. चलिए स्वप्निल खार पाटील, किरण सर जाइए. स्वप्निल खार पाटील जिस तरह से 30 रन बनाए और